जय शिवराय मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी। अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। त्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान हे दिले जाणार आहे। यामध्ये 26 जिल्हे कोणते पात्र करण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यासाठी त्या विभागासाठी निधी किती मंजूर झालेला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, त्यानंतर हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिले जाणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एक वेळेस चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या। अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, त्यानंतर पावसाचा खंड असेल किंवा येलो मोजा असेल, यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर 2023च्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आणि नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली। परंतु मित्रांनो, 2020ला सुद्धा अशाच प्रकारे शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 2020 ते 21 ते 22 अशा प्रकारे 2 वर्षात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर काही परत राजकीय घडामोडी झाल्या, कोरोना सारखा रोग आला किंवा बिमारी आली आणि त्यातून शेती पिकाचं नुकसानाचे झालेले पंचनाम्याची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली नव्हती। आता 28 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण सुधारित जी.आर. काढण्यात आलेला आहे आणि या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 112 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता याचं वाटप होणार आहे। त्यासाठी पात्र जिल्हे कोणते आहेत, कोणता विभाग पात्र करण्यात आलेला आहे, हे आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, त्यानंतर रत्नागिरी, पालघर या 5 जिल्ह्यासाठी 11,58,60,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 6वा जिल्हा आहे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या विभागातील शेतकऱ्यांना 37,25,90,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नाशिक हा विभाग सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि जळगाव या विभागातील शेतकऱ्यांसाठी 52,36,07,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता नवीन जिल्हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि धाराशिव या शेतकऱ्यांसाठी, या विभागातील शेतकऱ्यांसाठी 10,98,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अमरावती 2,85,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। कोल्हापूर 18,98,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकूण 12,39,21,000ची मदत या विभागातील, या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। याचं वाटप हे होणार आहे, डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत। हेक्टरी 13,500 एवढं अनुदान शासनाच्या नियमानुसार, इंडियाच्या निकषानुसार आपल्याला 2 हेक्टरपर्यंत 2020 ते 21, 21 ते 22 अशा या 2 वर्षात झालेल्या नुकसानाचं रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।